ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत। जरांगे पाटील, 8 जूनला आपल्याकडे बीडमध्ये नारायणगडावरती सभा होणार होती, मात्र अचानक रद्द करावी लागली, स्थगिती द्यावी लागली। पुढची तारीख कधी काय विचार केला? नाही, आता बीडचे बांधव ठरवतील, परंतु तिथं काहीच तयारी नव्हती। आपण खोटं नाही बोलत कधी, उगल समाज तर फडायला नको होता, हाल नको व्हायला होते। इथं लय तयारी होती अंतरवालीला, तरी पण हाल झाले समाजाचे। तिथं आत्ता सध्या बांबूही ठोकलेला नव्हता, काहीच तयार नव्हती। झाडं झुडपं काट्या फेट्या खूप होत्या तिथं। पाण्याचं सावट, दुष्काळ सावट असल्यामुळे पाण्याच्या अडचणी आहेत खूप तिथं, सोपं नाही आहे। समाजाचे हाल झाले असते म्हणून ती फक्त स्थगित केली, पुढे ढकलली। 4 पावलं मागे सरकारला म्हणून काय झालं? आणखीन डबल होऊन त्याच्यापेक्षा बीडचा मराठा ताकदीनं तयारी करेल पुन्हा। बीडमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये जाळपोळ झाला होता, उद्रेक झाला होता, आणि त्यावेळेसपासून मराठा ओबीसी वाद चव्हाट्यावर आला। निवडणुकीमध्ये पण आपण मराठा वाद चव्हाट्यावर पाहिला, आणि काल नांदूर घाटमध्ये तर दगडफेक झाली। आणि मराठ्यांनी कधी जातीवाद केला मला दाखवा ना, कधी केला? यांना सवयची, वेळ निघून गेली गुरगुर करायची। आधी मग पदर पसरणार, निवडून द्या म्हणणार, एवढ्याच वेळेस द्या म्हणणार, चपला सकट पाया पाडणार। पण मग ते हे असं आहे, हे माहीत होतं पहिल्यापासून असं। आता मला ते जे व्यासपीठावर शेकडो मराठे बसत होते त्यांचेच फोन आलेत, आता काय झालं म्हणे, आम्हाला वाटलं बदलत येईल, आपण आपलं घेतलेलं, चला काय हरकत नाही आहे, आम्ही मदत केली। मला त्याच्यातलेच म्हणतात 75% फोन आलेत आत्तापर्यंत, 100% मराठी जेवढी व्यासपीठावर बसत त्यांचे, की आम्हाला काय माहिती असं करते, शेवटी उलटलेच बा। पण आता काय करावं, म्हणजे हे आता आम्ही कुठे जातीवाद केला? उलट त्यांनीच आपल्या TV9ला सांगताना सांगितलं की त्यालाही फिरायचं आहे, मला फिरायचं आहे। मला फिरायचं म्हणजे ही तुमची भाषा आहे का? आता संकट निघून गेल्यावर मला फिरायचं, हां तुम्ही नाही येऊन देणार बीड आता, असंच का? मी तर रोज येणार आहे। तुम्ही म्हणालात तुम्हाला धमक्याही देण्यात आल्या सोशल माध्यमातून, धमक्या देणारे कोण होते? काही तसं पोलिसात तक्रार वगैरे करताय किंवा केलंय तुम्ही? नाही हे तक्रार फाक्रार करतात, या करू दे, त्याला काय करायचं का? आम्ही काय एवढे कच्चे आहेत का काय मराठी? त्याची काय तक्रार करा? मला सांगितलं आहे पोरांनी, मला कुठं वाचायला टाईम आहे? इथं मला 1 घंटाभरसुद्धा वेळ नाही समाजाचं काम सोडून, इतकं मला जिथं जाईल तिथं माझा समाज आहे, मला कुठं टाईम आहे? ते मन पोरांनी सांगितलं असं असं मध्ये म्हणलं म्हणू दे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना, और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। मंत्री धनंजय मुंडे तुमच्यासोबत, तुम्ही म्हणाला तसं की कधी त्यांनी जातीवाद केला नाही, त्यांना मी चांगलं समजत होतं, मग आता काय बदल झालाय धनंजय मुंडे यांच्यामध्ये? नाही, जे खरं आहे ते मी बोलतो का, त्याला काय आता ते काय त्यांच्यात असं वाटत होतं की तेच जाणीव ठेवणार आहेत, उपकार ठेवणार आहेत, ते उपकार ठेवणार आहेत म्हणून। परंतु ते काय झालं काय की या 2-4 दिवसात असं दिसायलंय की त्यांचे कार्यकर्ते मारून टाकींच्या पोस्ट टाकते जणून, असं मला पोरांनी सांगितलं आमच्या। कुठं 307 करायला लावल्या बळच हल्ले झाले तर लक्ष देत नाहीत। ही परत फेडे काय मग मराठ्यांची? ही परत फेडे आहेत ना पुढे विधानसभा, मग ठीक आहे, तुमची आता गुरगुर झाली सुरू, पुढं आहेच। आणि तुम्ही मला बिडात नाही येणार, काय स्वप्न बघायला लागले? तुमच्या नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, लिहिणार आहे, उगाच ते बारकुडे बरमुडे चड्या घालून मला शिकू नका। तुमच्या नेत्याला राज्यात फिरायचं आहे ना, मला बिडात नाही फिरवून, मी तर रोज बिडात येणार आहे, रोज। तुम्ही काय फिरवून नाही देणार? तुमच्याकडे गुंडेगिरी आहे, आमच्याकडे काय कच्चे लोक आहेत का? आमचे बिले खोंकारी आहेत, तुम्हाला सगळं राज्यात फिरायचं आहे, कारण मराठा एक झाले, अन्याय सहन करू शकत नाही स्वतःच्या लेकरासाठी। पण आता काय झालं ते TV9च्या माध्यमातून 1 मिनिट जास्त सांगतो की काही बांधव कालपासून आणि रात्री मला सांगितलं की आमच्यात आणि काही दुसऱ्यासुद्धा की बाबा तुम्हीच संयमाची भूमिका घ्या पाटील, यांच्यावरचं संकट गेलेलं आहे, आता हे गुरगुर करणार आहेत, हे आता सिद्ध झालं आहे की एकदा यांचं अंगावरचं संकट गेलं की हे करतात असं। आहेतच पुढं, बघू पुढंसुद्धा, पण आता तुम्हीच पोहरात आपल्या लय खतखती, प्रचंड रोष निर्माण झाला आहे, आणि तुम्हीच शांतच हे करा, कारण अन्याय मराठ्यांचे पोरं आता सहन करणार। तुम्ही शाने आहेत, जातीय तेढ व्हायला नको, जातीय शांतता राहावी, तुम्हीच समजदारीची भूमिका घ्या। म्हणून TV9च्या माध्यमातून मी मराठा समाजालाच आवाहन करतो, शांत राहा। आपण तर काही केलेलंच नाही तरी आपणच शांत राहा, कारण तलवारीनं मार आपणच खाल्लाय, 307 बी आपल्यावर झाल्यात तरी आपणच शांत राहा। आपल्या आई बहिणीला ते निश्चय दिल्यात तरी आपणच शांत राहायचे, तरी पण
आपल्या आष्टीच्या लोकांना हाणलं, पाटोद्याचं हाणलं, बीडचं हाणलं, शिरूरचं हाणलं, परळीचं हाणलं, तरी आपणच शांत राहायचं. पण ठीक आहे, आता 4 शाण्या माणसाचं ऐकायला लागतं. म्हणून फक्त एकच, आजपासून महिनाभर शांत राहा. कोण कोण काय करतंय बघा, वाटल्यास लिहून ठेवा कोणी काय काय अन्याय केला आपल्यावरती, काय काय करतात, पोस्ट काय टाकतात, सोशल मीडियावरती काय टाकतात, कोणचा नेता मदतीला येतोय, कोणत्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून येतोय, हे बारकाईनं लक्ष महिनाभर ठेवा. बघू आपली बाजू, महिन्यानं यांना सांगू. तुमच्यासारखे शाणे माणसं काही आले होते की तुम्ही समजदार आहेत की शांती सलोखा राहू द्या, तुम्ही सांगा, ते सांगणार नाहीत. त्यांना मुद्दाम करायचं किंवा तुमचं ध्येय आठवायचं आरक्षणापासून माझं. त्यामुळं मराठा समाजाला चावून ते शांत राहा. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवावर बितू नाही. तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करायचं. हो. नांदूरमध्ये तुम्ही जाणार होतात, मात्र शासकीय रुग्णालयात तुम्ही जखमींची भेट घेतली. काय नेमका प्रकार झाला होता नांदूरमध्ये? दगडफेक करणारे कोण होते? गुन्हा कुणावर दाखल झाला, हे काही माहिती घेतली? काय कोणी पोस्ट टाकली का काय केलंय, रोष हे कामकुम केलं म्हणून आमच्या विरोधात? काय पद्धत आहे तुमची? कामकुम केलं याच्यासाठी लोकांना तलवार येणार, आहे बहिणीला शिवाय देणार. कामकुम केलं म्हणून तुमच्यात तर असं पाहिजे. ते येवलेचं म्हणलं आत्ता 2-1 दिवस झालं, मराठी जातीवाद करतात पंकजाला अडीलं, प्रणिती शिंदेला अडीलं. काय बोलतो? आणि तो पंकजा मुंडे म्हणे माझ्या बहिणीवर अन्याय झाला, मी तिथून उभा करीन. तिचं सासर आहे ते परळी, हे नाशिक. हक्कान राहू शकतो. तू तर सासरवडी तर खायला आलाय तिथं द्रांक्षे लोकाची फुकट. तो तर खानदानी नाही, ती तिचं खानदानी सासर आहे. उभा राहिली मग काय झालं? हात बरं चिठ्ठी डायकिटा केली, इकडं लय आला म्हणे, इकडं नको येऊ, तिकडंच बघ बेडात, इकडं नको येऊ. हे असला येऊ. मग मराठी चांगले का तेव्हा चांगला, तरी तुम्ही मराठ्याचा द्वेष करायला लागला. वंजाऱ्याचा मराठ्याचं काही झालेलं नाही तरी द्वेष करता. त्याने एकदा धनगर बांधवाचा आरक्षणाचा मुद्दा नाही घेतला यावले, तरी तुम्ही तसं बोलताय. बरं, आता त्याच्याच म्हणण्यावर चलतो मी. ठीक आहे, तुम्हाला अडीलं मराठ्याच्या पोराने, काय वाईट लागलं? आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवतो, त्यांनी कधीच जातीवाद केला नाही. आपण एक जण पालकमंत्री, एक जण खासदार आहे. काय झालं अडीलं म्हणून? तुम्ही मोठे नेते आहेत, अडीलं म्हणून काय झालं? तुमची जनता आहे, त्यांचा अधिकार नाही का तुमच्यावर अडवायचा आणि मराठा आरक्षणावर विचारायचं? काय लागायची गरज आहे? आता तुम्हाला नुसतं अडीलं म्हणून तुम्ही बदला घ्यायला लागले काय लोकाचा? निवडणूक झाल्यावर बघू, गेलं का संकट? अडीलं म्हणून काय झालं? अरे मोठ्या नेत्याचे मोठे विचार असले पाहिजेत, जातीवादाचे विचार नसले पाहिजेत. निवडणूक झाल्यावर बघून घेऊ. उलट तुम्ही पाठवून हात फिरून सांगायला पाहिजे, जाऊ दे रे पोरांनो, करू, त्याच्यात बसल याच्यात बसल. ही मवाळकीची भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे. तर निवडणूक झाल्यावर दोघांनी बियांनी बहीण भावांनी उलट असं करायला पाहिजे होतं की मराठ्यांचं वंजाऱ्याचं काही झालेलं नाही. एक आपण काय करू, बैठक घेऊ, सलोखा निर्माण करू, नको जातीवाद, काय गरज नाही. ते झालं, ते झालं, गेलं, विसरून जा सगळेजण. आपल्याला राजकीय अस्तित्व महाराष्ट्रावर टिकवायचं, हे दोघांनी बहीण भावाने म्हणायला पाहिजे होतं. एखादी बैठक घेऊन सगळ्याचा शांततेचा सलोखा करायला पाहिजे होता. उलट यांनी झालं ते झालं, गेलं गेलं असं म्हणायला पाहिजे होतं. मराठ्यांच्या वंजाऱ्यात कुठंच काय झालं नाही. हे दोनही एक राहिले, दोन्ही जर एक राहिले त्यांचं राजकीय करिअर बरबाद होत नाही. पण तुम्ही निवडणूक होऊन गेली, संकट गेलं की गुरगुर करणार. ही कोणती पद्धती तुमची? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. पाटील, सुरुवातीला ज्यावेळेस लोकसभा निवडणुका लागल्या त्यावेळेस जरांगे पाटील निवडणुकीत उभा राहावं असं प्रकाश आंबेडकरांनी देखील ऑफर दिली होती, मात्र तुम्ही उभा राहिला नाहीत. नंतर बऱ्याच जणांना असं वाटलं की तुम्ही उमेदवारांना पाठिंबा द्याल, तर तुम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही किंवा कुणालाही मतदान करा असं सांगितलं नाही. आता विधानसभा डोळ्यावर आहे. हे सगळं चित्र पाहता विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीनं तुम्ही उतराल तसं प्रेसमध्ये सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना स्पष्टपणानं सांगतो, राजकारण माझा मार्ग नाही. मी आजच नाही म्हणत आहे, मी 8 महिन्यापासून म्हणतो राजकारण माझा मार्ग नाही, माझ्या समाजाचा बी नाही. आम्हाला तिकडे जायचं नाही. नुसता मराठा एक आला आहे, तुमची एवढी फजिती झालेली. ध्यानात राहू दे, तुम्ही लोकसभा विसरू नका. आता हे तुम्हाला संकेत आहेत. मग तुम्ही माझ्या नादी लागू नका, चाळे करू नका, कसले भंगारा फोडून विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला लावू नका. हां, तुमचे ते काही जण आहेत ना, ते बिगर मिशा काढून हिंडती इकडे तिकडे, त्यांना जरा दापा. हो, त्यांना दापा.
हे माकडं येतं, काहीचे प्रवक्ते येतं, काहीचे ही येतं ते येते, 10-5 माकडे धरून आणतात कुठून तरी लोकाला आणि त्यांना आमच्या विरोधात बोलला होतं हे थांबवा. फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना सांगतो, राजकारण माझा मार्ग नाही, माझ्या समाजात नाही, मला जायचं नाही. पण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, हे द्या. माझा राजकारणाचा काही संबंध नाही. मला फक्त माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे आहेत, माझ्या समाजाला साथ द्यायची, त्यांना ताकद द्यायची, त्यांना मोठं करायचं आहे. जर तुम्ही हे नाही केलं मग मात्र मी 288मध्ये सगळ्या जातीचे उमेदवार देऊन मी गोरगरिबांना देणारा बनवणार आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये घेऊन. मग मी माग हटणार नाही, मी मैदानात राहणार आहे. त्या टायमाला मात्र मग आता कोण कोण स्वतःवरचं संकट गेलं याडेऊन करते त्यावेळेस नाव घेऊन बोलतो, मग कसे पाडायचे पुढे यायचं आणि त्यांना बी निवडणुकीत. मग या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, पहिल्यांदाच पाहिलं. तुम्ही 288 जागावरती निवडणूक जर लढवत असाल आणि योगायोगाने जर सत्ता आली तर तुमच्याकडे किती उपमुख्यमंत्री राहतील? आता जी यांची एवढी फजेट झाली, सत्ता कम नाही यायची. मराठा एका बाजूला स्वतः लेकराचं वाटोळ करीन का मराठा? आता नुसती इथं आले तर मोदी साहेब इथं येतं, 7-8 गोधाडे आणले इथंच पडत एक सकाळी सुरू झपका. हे 4-5 नेत्यांमुळे वेळ आली मोदी साहेबावर. त्यांनी मोदी साहेबावर अशी वेळ कवाच नव्हती. कसं काय सत्ता नाही येणार? मुस्लिमाला वाटतं का त्यांच्या लेकराचं वाटलं व्हावं? दलितांना वाटतं का त्यांच्या लेकराचं वाटलं व्हावं? हे फक्त दाटून म्हणते आहेत. आंबेडकरांनी म्हणजे हे राजकीय लोक आंबेडकरांनी संविधान दिलं म्हणून न्याय हे फक्त दाटून त्यांना समाधानापुरतं म्हणतात. खरं दलित बांधवांना न्याय मिळाला की यांनी का नाही सत्तेवर बसवलं? का नाही बसवलं? मुस्लिमाचं वाटोळ करून घेईन का? 12 बलुतेदार त्यांचं वाटोळ करून घेईन का? नुसता वेगळा प्रवर्ग करायचा तरी करीनात. लिंगायत समाजाची हाल आहेत. धनगर बांधवांचा तर विषय संपेला मोदी साहेबांनी. एसटीत आणि एसटीत घुसूच देत नाही म्हणे. आणि मग तर धनगर बांधव यासाठी मोठं करतात का भाजपवाल्याला? 4-5 नेते होते ना मोठे त्यांचे, पण जात पुरी मरल ना. माझेही 4-5 मराठीचे होतील, पुरी जात मरल ना. धनगर बांधवाला कळत नाही ते सामान्याला. माझ्याकडून यावं म्हणून म्हणत नाही मी, जे सत्य आहे ते मांडतोय. तर मला फसवलं त्यांनी, आम्हाला फसवलं. आपलं काय वैर आहे का कुठं धनगरांचं मराठ्यांचं? उगाच काही बी कोणाची बाजू घेता घेणं देण्याचं, ते तुमच्या आरक्षणाची बाजू घेण्यात यावलेलं तरी पाळता तुम्ही. तुम्हाला तुमच्या लेकरं डोळ्यासमोर ठेवून कम वाटोळ करायला लागले तुम्ही? समाज मनाला जर वाटलं की मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत, मला नाही व्हायचं बाबा, त्याला फड्यात मला नाही पडायचं. पण मी कार्यक्रम लावणार, सोडणार नाही. जर नाही दिलं तर मला त्यात पडत नाही. गोरगरीब देणारे बनवणार. आणि यांना हीच भीती आहे, पोट्ट इतके बेकार आहे म्हणतात. हे जर मग जर हे 4-5 जाती एकत्र आलेल्या आहेत, यांना 100% सत्तेत घाली. आणि व्हावं द्या ना 7-8 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. काय रोगाला काय मुसलमानाचा एक धनगराचा बिचाऱ्यांना कवा न्याय मिळून देणार आहेत हे लोक? नाही देणार. कधी दलितांचा उपमुख्यमंत्री करणार नाहीत, गरीबाचा ना धनगराचा करणार नाहीत, मुस्लिमाचा कवाच करणार नाहीत, 12 बलुतेदाराचा कवाच करायचे नाही, लिंगायत समाजाचा कवाच करणार नाहीत. काय अडचणी गोरगरीबात झाले तर होऊन द्या. सगळ्याचे एक उपमुख्यमंत्री करू द्या. कामं जातीचे कामं तरी करतील, शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील. शेतकऱ्याचं पीक विम्याचा प्रश्न आहे, कर्जाचा प्रश्न आहे, मरणाचे प्रश्न आहे. तर पाणी नाही शेतकऱ्याला इथं. शेतकऱ्याच्या हातनं उपमुख्यमंत्री झाला, धनाधन शेतकऱ्याचे कामं करेन. कशी करेल समाजाला सांगतो मी. त्याच्यात जर उतारलो मैदानात, तर गोरगरिबाच्या हातात सत्ता द्या, हे तुम्ही निवडून दिलेले कसे काम करेन ना मी बघतो. मी आहे तुमच्या बाजून. प्रकाश आंबेडकर सोबत राहतील? नाही, आता वेळेवरचं काय सांगता येतं? आज कसं सांगता येईल? आज त्याच्यावरती काहीच भूमिकाच नाही आहे ना. शेवटचा प्रश्न, उपोषणाला आता तुमच्या कधीपासून सुरुवात होणार आहे? तुमची तब्येत तर सध्या खराब आहे, लोकांना पण आवाहन करा. तब्येतीबद्दल अनेक पोस्ट वगैरे व्हायरल होत आहे. हा नाही, मी प्रामाणिकपणानं माझ्या समाजाला सांगतो की दादा माझी तब्येत काल मात्र खऱ्यानं खूप बिघडलेली होती. कारण नारायणगडाची पाणी उन्हात खूप झाली, उन्हात. त्याच्यानंतर बीड, परभणी, हिंगोली दौरा झाला आणि परत जालना मोठा दौरा झाला. सकाळी पुन्हा उठून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठून बीड जिल्ह्यातल्या बोरगावमध्ये गेलो तर घाम यायला लागला, थरथर कापायला सगळं. बहुतेक 7-8-10 दिवसाची ताप मुडली असं अंगात, असा अंदाज आहे मला. तर डॉक्टर निदान करतायत त्याच्यावरती. तोंडात आग होती, पण तब्येत माझी एकदम कालच्यापेक्षा आज एकदम चांगली आहे. तोंड कोरडं पडतंय बोलताना, पण तब्येत एकदम चांगली. काळजी करू नका, कुणी हॉस्पिटलकडे बी येऊ नका. 2-4 दिवस मला पूर्ण आराम डॉक्टरने सक्तीच आता करायचा सांगितलेला आहे. पण मी भेट नाही, मरायला भेट नाही. तुमचा 6 करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे. स्वतःच्या लेकरासाठी तुम्हीही करा, मीही तुमच्या लेकरासाठी करतोय. कोणत्या नेत्याच्या आफेला बळी पडू नका किंवा त्याच्या पाठीमागं पळू नका. आपले लेकरं मोठे करा, एक दिवस येतील, हे परत उपकार फेडते ना आपल्या बाजूला राहा. मी एकदम व्यवस्थित आहे, काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच काल जी तब्येत आहे ते प्रचंड खालावलेली होती, मात्र आजपासून त्यांची जी प्रकृती आहे ते ठीक आहे. आणि प्रकृती ठीक झाल्यानंतर
4 दिवसानंतर या 5 दिवसानंतर आमरण उपोषण करण्याचा जो निर्णय आहे ते मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर परिस्थिती आता ठीकठाक आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील करत आहेत. कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.